आणि आता पाहूयात बातम्या विस्तारानं। भारतात नव्यानं उदयाला आलेला नवमध्यम वर्ग स्वतःच्या आशा आकांक्षा घेऊन जगणारा आहे। या वर्गानं देशात खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात क्रांती आणली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। नवी दिल्लीत आज जागतिक भारतीय खाद्य परिषदेचं उद्घाटन झाल्यावर ते बोलत होते। या नवमध्यम वर्गाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच्या अनेक संधी खाद्यपदार्थ क्षेत्रात उपलब्ध आहेत असं सांगत परदेशी गुंतवणूकदारांनी या क्षेत्रात गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं। खाद्यपदार्थ अन्न प्रक्रिया उद्योग या क्षेत्रात युवा कौशल्यालाही मोठा वाव आहे। आज भारत स्टार्टअप क्षेत्रात 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि या स्टार्टअप कंपन्यांमध्ये खाद्यपदार्थ आणि कृषी क्षेत्राशी संबंधित उत्पादनांचा सर्वाधिक समावेश आहे। आज या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, ई-कॉमर्स, ड्रोन्स आणि ॲप अशा तंत्रज्ञानाचाही वापर केला जातो आहे। यातून पुरवठा साखळीत आमूलाग्र बदल होत आहे। खाद्यपदार्थ क्षेत्रात वैविध्य, मागणी आणि नवोन्मेष असं सगळंच आज भारतात पाहायला मिळतं असं सांगत या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे असं पंतप्रधान म्हणाले। या कार्यक्रमाला अन्न प्रक्रिया मंत्री चिराग पासवान आणि इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी त्यांनी इथल्या प्रदर्शनाला भेट देऊन अन्न प्रक्रिया क्षेत्रातल्या उद्योजकांशी संवाद साधला। 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या परिषदेत अन्न प्रक्रिया, अन्न शाश्वतता आणि सेंद्रिय पदार्थांचं सामर्थ्य अधोरेखित केलं जात आहे। परिषदेमध्ये चीन, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी यांच्यासह 21 देश सहभागी झाले असून सुमारे 150 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीही सहभागी झाले आहेत। राजस्थानच्या भूमीतून आज वीज क्षेत्रासाठी एक नवा